अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात सोमवारी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात भव्य विराट मोर्चा काढण्यात आला। या मोर्चेत मोठ्या संख्येने भीमसैनिक सहभागी झाले होते। अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात सोमवारी सोलापुरात आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात हजारो भीमसैनिक, महिला, पदाधिकारी व कार्यकर्ते निळे झेंडे हातात घेऊन सहभागी झाले होते। जय भीम, संविधान बचाव आणि उपवर्गीकरणाच्या विरोधातील घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। मोर्चाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानातून झाली। शहरातील विविध भागातून आलेल्या आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात तीव्र निषेध नोंदविला। मोर्चेकऱ्यांनी संविधानाचे संरक्षण आणि सामाजिक न्यायाच्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली। हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेकॅनिक चौक, नवी वेस पोलीस चौकी, चार पुतळा, पार्क चौक आणि सिद्धेश्वर मंदिर परिसरातून मार्गक्रमण करत जिल्हा परिषद पूनम गेट येथे पोहोचला। तेथे मोर्चाचे भव्य जाहीर सभेत रूपांतर झाले। सभेत मार्गदर्शन करताना आनंदराज आंबेडकर यांनी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला तीव्र विरोध दर्शवत संविधानिक हक्काचे संरक्षण करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने लढा देण्याचे आवाहन केले। सामाजिक न्याय आणि संविधानाच्या तत्वांशी तडजोड केली जाणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली। संख्येने लोक इथे जमलेली आहेत आणि मला सरकारला सांगायचं आहे की तुम्ही किती विधानसभेत ताकदवान आहे याच्यापेक्षा जंतर मंतर मध्ये दाखवलंय की जनता सुप्रीम आहे आणि जनता जेव्हा रस्त्यावर येते तेव्हा भले भले खाली चारी मुंड्या चित होतात। त्यामुळं माझं फडणवीसांना आव्हान आहे की तुम्ही जबरदस्तीने आमच्यामध्ये हे उपवर्गीकरण करू नका। लोकांचा राग वाईट आहे आणि त्यामुळं सरकारने हे उपवर्गीकरण थांबवावं। बदल समितीचा अहवाल तो बंडल करून रद्दीत टाकावा ही आमची मागणी आहे। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। मोर्चा शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला। या आंदोलनात राज्यभरातील आंबेडकरी अनुयायी, पदाधिकारी, कार्यकर्ते, भीमसैनिक तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या।